गुड मॉर्निंग। सकाळ झाली आहे आणि पक्ष्याच्या त्या गोड आवाजात आमचं घर जागं झालंय। चिमणीने आपलं छोटंसं घरटं तयार केलंय अगदी आमच्याच किचनच्या खिडकीत। ही गोष्ट आहे एका चिमणीची, आमच्या घराची, जिथे निसर्गाची सकाळ दररोज नवीन गिफ्ट घेऊन येते। जीवनात रंग खाणं फिरणं आठवणी संग आज एक खास गोष्ट शेअर करायची आहे। आमच्या किचनच्या खिडकीत एक पाहुणी आलेली आहे। अगदी रोज येते आणि काहीतरी वेगळं घडते। आधी फक्त बसून जायची, थोडा वेळ थांबायची, काहीतरी शोधल्यासारखी। आम्ही तिला सारखं पाहतच राहायचो, पण ती घाबरायची नाही, जणू घरातील एखादी व्यक्ती। एक दिवस अचानक ती चोचीत काहीतरी घेऊन आली आणि समजलं ती घरटं बांधतेय। एक एक तुकडा, एक एक पीस, एक एक काडी तिथे ती खिडकीत आणून ठेवायची। तिने खिडकीला आपलं घरच मानलं होतं। बेबी रॉबिन आणि चिमणी यांच्यामध्ये भांडणं चाललेत। बेबी रॉबिननी चिमणीच्या घरट्यावर कब्जा केलाय। दररोज ती येते, थोडा वेळ थांबते आणि घरटं पूर्ण करत जाते। कधी ती शांत असते, कधी फडफड करते, पण तिचं लक्ष फक्त एकच, घर तयार करणं। हे पाहताना मन नकळत थांबतं, तिच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष जातं। कधी वाटतं आपणही आयुष्यात असंच काहीतरी घरटं तयार करत असतो ना। ती प्रत्येक तुकडा जपून नेत होती। घरट्याचा एक एक तुकडा म्हणजे तिचं स्वप्न, तिचं भविष्य। निसर्गाची ही तयारी पाहताना आपल्यालाही वाटतं जीवन किती सुंदर आहे। तिच्याकडे पाहताना असं वाटत होतं की आपल्या घरात एक सजीव गोष्ट घडते। ती काही बोलत नाही, पण तिचं अस्तित्व रोज काहीतरी बोलून जातं। आज तिचं घरटं जवळपास पूर्ण झालं होतं। अजून पिल्लं नाहीत, पण एक आईचं हळवं स्वप्न मात्र नक्कीच पूर्ण झालं आहे। ती कधीही चिवचिव करत नाही, पण तिचं प्रेम घरट्यात दिसतं। संध्याकाळी ती परत येते, थोडा वेळ थांबते आणि मग जाताना तिच्या डोळ्यात शांतता असते। निसर्गाशी असलेलं हे छोटंसं नातं आमच्या घरात खूप मोठं वाटतं। कधी कधी वाटतं ही चिमणी फक्त खिडकीत नाही, ती आमच्या मनात घर करते। तुमच्याही घराच्या आसपास असा एखादा जीव असेल तर त्याला आश्रय द्या, कारण तो तुम्हाला शांतता देतो। हे पहा आमच्या चिवताईचं सुंदर असं घर, तिच्या स्वप्नातलं घर। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा निसर्गाच्या छोट्या गोष्टी अनुभवण्यासाठी ओसा ब्लॉगरला सबस्क्राईब करा। धन्यवाद।